नमस्कार भक्तांनो, आज आपण इथे कलश स्थापनेवरील नारळ आणि त्याचं महत्त्व व त्याच्यावरील उपाय आणि त्याच्यापासून कशी मुक्ती मिळते, नारळाचे जे आपण उपाय करू त्याबद्दल ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काय काय आपल्याला उपाय करता येतील। भक्तांनो, संपूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि जमलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून जा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायचं विसरू नका। भक्तांनो, आपण हे जे नारळ आहे, हे जे आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये याची स्थापना करतो आणि म्हणतात की देव्हारा हा आपल्या बिना नारळा स्थापनेचा किंवा कलश स्थापनेचा नसावा आणि त्यामुळे अगदी मंगलमय आणि शुभ असं मानलं जातं आणि नारळाला इष्टस्वरूपही मानले गेलेलं आहे आणि नारळ हे लक्ष्मी, गणपती, विष्णू यांचे रूप आहेत, यांचे स्वरूप आहेत ते आणि त्यामुळे पूजेमध्ये होम हवन सगळ्याच प्रकारामध्ये नारळाला खूप महत्त्व दिलेलं आहे। नारळाचा कलश जो आपण देव्हाऱ्यात मांडतो तिथे नारळाला जे पाणी खाली कलशामध्ये टाकलेलं असतं आणि ते पाणी मिळून आपल्या देव्हाऱ्यामध्ये त्या नारळाला कोंब येतो आणि त्याच्यापासून झाडसुद्धा तयार व्हायला, रोपसुद्धा तयार व्हायला तयार होते। असं रोप जर आपल्या देव्हाऱ्यामधल्या कलशाला येत असेल तर खूप असं पवित्र मानलं जातं, लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये खूप अशी पैशांची बरसात होणार आहे किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदणार आहे, शुभ असा संकेत त्याच्यामुळे मानला जातो। त्यानंतर आपला जो नारळ आहे हा जर उभा फुटला असेल तर त्यालाही खूप असं शुभ मानलं जातं। नारळ हे आडव्या दोन भागांमध्ये कधीही फुटत असतात, पण खूप रेअरमध्ये एखादा नारळ हा उभा फुटतो आणि उभा फुटल्यावर त्याला असं म्हणतात की हा खूप शुभ आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरातली दरिद्रता लांब जाणार आहे, आपल्यावर कुठलं संकट येणार नाही हे मानलं जातं। अजून तिसरा प्रकार म्हणजे नारळाचा की नारळ खराब निघतं। नारळ जेव्हा आपण फोडतो तेव्हा खराब निघतं आणि ते खराब नारळ जे निघालेलं असतं त्याला खूप असं शुभ मानलं जातं। काही म्हणतात की पैसे वाया गेले किंवा आम्हाला प्रसाद खायला मिळालं नाही, तसं काही म्हणायचं नाही, कारण ते नारळ आपल्याला पावलेलं असतं आणि त्यामुळे जे नारळ आपल्याला पावतं त्याचाही खूप मोठा शुभ असा संकेत मानला जातो। अजून एक नारळाचा प्रकार असतो तो म्हणजे आपोआप तडा जाणं। नारळाला जर आपोआप तडा गेला तर जे आपल्यावर संकट येणार असतं ते त्याने आपल्यावर घेतलेलं असतं आणि त्यामुळे आपण अगदी सुखरूप असतो आणि म्हणून नारळाला तडा गेलेलाही तेवढाच चांगला मानला जातो। आता आपण नारळाचे जे फुटणं किंवा जे काही आपोआप झालेले चमत्कार होते त्याबद्दल पाहिलं। त्यानंतर आता आपण श्रीफळाचे, नारळाचे जे काही उपाय आपण स्वतःहून करायचे आहेत ते आपण इथे बघणार आहोत। गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा एक नारळाचा उपाय आहे। सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा, त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा। किमान 11 मंगळवार हा उपाय नक्की करावा। त्यासोबत हनुमान चालीसा वाचत राहा, हळूहळू गरिबीचं बंधन कमी होईल, घरात सुख शांती वाढेल। दुसरा उपाय म्हणजे आपण पाण्याचा नारळ एखाद्यावरून 21 वेळा उतरवून 21 वेळा जाळताना असेही काही ठिकाणी सांगितलं जातं। हे उपाय विशेषतः अडचणी, मनशांती यासाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करू शकता। त्यामुळे मन शांत होत, घरातील वातावरण हलकं आणि संकट कमी होतं। त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे आपण लघु नारळाचा करू शकतो। लघु नारळ हे इतर नारळांपेक्षा लहान असते। पूजन सामग्रीच्या दुकानात सहज मिळतात। एका चौरंगावर 5 लघु नारळ स्थापित करावे। प्रत्येक नारळावर केशरचा टिळा लावावा आणि 27 वेळा ओम श्रीम ह्रीम श्रीम ह्या मंत्राचा जप करावा। त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावेत। हा उपाय धनलाभासाठी आणि लक्ष्मी कृपेसाठी प्रभावी मानला जातो। मंडळी, शेवटी देवघरातील आणखीन एक काही दैवी संकेत आहेत। आपण देवघरामध्ये 2 पूजा
रोज पूजा करतो आणि देवदेवतेंना वाहिलेले फुलं जर अचानक खाली पडत असेल तर ते शुभ संकेत मानले जाते की देवी शक्ती तुमच्या घरात आहे. तसेच कधी कधी अगरबत्ती लावलेली नसतानाही अचानक घरामध्ये असं प्रसन्न वाटतं. तसेच कधी कधी अगरबत्ती लावलेली नसतानाही अचानक घरात अगरबत्तीचा किंवा धुपाचा सुगंध येतो. हा सुद्धा एक देवी संकेत मानला जातो. अशा वेळी मन स्वच्छ ठेवा, सेवा करा आणि कोणाचीही निंदा करू नका, कारण देव परीक्षा बघतो पण साथ कधीच सोडत नाही. मंडळी, आता मी तुम्हाला आणखीन काही खूप महत्त्वाचे आणि अनुभवातून आलेले संकेत सांगणार आहे, जे अनेक भक्तांच्या घरात प्रत्यक्ष घडलेले असतात आणि ते संकेत दिसले की समजून जा, माता लक्ष्मी आणि दैवी भटकती घराकडे लक्ष देत आहेत. तुमच्या देवी शक्ती तुमच्या घराकडे भटकते आणि लक्ष देत आहे. पहिला संकेत, पूजा करत असताना दिवा अचानक तेजस्वी होणे. म्हणजे तुम्ही दिवा लावला आणि काही वेळाने तो दिवा अचानक जास्त उजेड द्यायला लागतो किंवा त्याची ज्योत स्थिर होऊन उंच झाली तर खूप शुभ मानले जाते. कारण दिव्याची ज्योती ही सकारात्मक ऊर्जेची प्रतीक आणि ज्योती स्थिर असेल तर ते एक घरात स्थिरता येते आणि ज्योत उंच झाली तर समजून जा की तुमच्या घरात प्रगतीचे दार उघडत आहे. दुसरा संकेत, देवघरात अचानक शांतता वाटणे. मंडळी, अनेकदा असे होतं की आपण देवघरात बसतो आणि अचानक मनावरचं ओझं हलकं होतं, मन शांत होतं, डोक्यात चाललेले विचार शांत होतात, मन शांत होतं आणि मग त्याच वेळेला शांती जाणवते. हा संकेत खूप महत्त्वाचा आहे, कारण जिथे दैवी शक्तीचा वास असतो तिथे मनाला शांतता मिळते. म्हणूनच अनेक लोक म्हणतात, म्हणजेच दैवी कृपेचा अनुभव आहे. तिसरा संकेत, देव्हाऱ्यातील वस्तू जागेवरून हलल्यासारख्या वाटणे. काही वेळा तुम्हाला असं वाटतं आहे की देवाजवळ ठेवलेली फुलं, हार किंवा नैवेद्याची वाटी जरा हललेली आहे. त्यावेळेला देवासमोर ठेवलेलं फूल एका बाजूला सरकलेलं आहे. मंडळी, याला अनेक कारणं असतात. त्यापैकी एक कारण म्हणजे असं जर झालं तर घाबरून जायचं काही कारण नसतं. ह्या आलेल्या अनुभवातून हा संकेत म्हणजे देवतेची उपस्थिती जाणवते आणि तुम्ही यावेळी मनापासून प्रार्थना करा आणि प्रार्थना करत असताना अचानक लक्ष्मीचं आपण आठवण करायची. कधी कधी घरात परिस्थिती खूप कठीण असते, पैसे थांबलेले असतात, खर्च वाढलेला असतो आणि अचानक कुठून तरी मदत आपले पैसे अडकलेले असतात किंवा ते मिळायला त्रास होतो. अशा वेळेला आपण लक्ष्मीची धावा करायचा. मग तिथे लक्ष्मीचं कृपा आपली जवळपास होतेच, कारण आपण जे काही करतो ते म्हणजे आपल्या निष्ठेप्रमाणे किंवा आपण सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झालेली असते म्हणून आपण ते करतो. लक्ष्मी जिथे वास करते तिथं अडचणी काळातही मार्ग निघतोच. पाचवा संकेत, स्वप्नामध्ये लक्ष्मी किंवा स्वामी महाराजांचे दर्शन तुम्हाला जर होत असेल तर भक्तांच्या स्वप्नामध्ये कमळ, सोनं, पांढरे फूल किंवा देवीचे दर्शन होत असेल तर काही जणांना स्वामी महाराजांच्या स्वप्नामध्ये दिसतात आणि उठल्यावर स्वप्न गेल्यावर लगेच देवघरात दिवा लावून जय लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असा नामजप करावा. आता मंडळी, लक्ष्मी कृपा टिकवण्यासाठी काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पहिली गोष्ट, देवघर स्वच्छ ठेवा. रोज देवघरातील अगरबत्ती, दिवा आणि थोडं पाणी तरी अर्पण करा. दुसरी गोष्ट म्हणजे घरात भांडण, कटू शब्द आणि नकारात्मक बोलणं कमी करा, कारण लक्ष्मी ही शांती आणि पवित्रतेचं वास करते. तिसरी गोष्ट, शक्य असेल तर गुरुवारी, शुक्रवारी गाईला 4 घास किंवा एखादा अन्नदान करा किंवा लक्ष्मीचं मुख्य लक्षण आणि मंडळी एक अत्यंत सोपा उपाय असतो जो अनेकांनी करून अनुभवून घेतलेला आहे. शुक्रवारी सकाळी नारळ घ्या, त्यावर थोडं हळद कुंकू लावा आणि त्यानंतर
लाल धागा बांधा. मग तो नारळ देवघरात माता लक्ष्मी समोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा की माता, माझ्या घरात सुख समृद्धी टिकू दे, माझ्या घरात पैसा थांबू दे आणि दारिद्रता दूर होऊ दे. हा प्रार्थना करून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा. त्यानंतर तो नारळ तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवा. हा उपाय धनवृष्टीसाठी खूप शुभ मानला जातो. मंडळी, लक्षात ठेवा, देव घरात वास करतो, पण देव तिथेच जास्त टिकतो, जिथे मन स्वच्छ आणि निर्मळ असते. देव जिथे टिकतो तिथे श्रद्धा आणि जिथे अहम नसतो. आणि म्हणूनच म्हणतात की जेव्हा नारळाचे हे शुभ संकेत आम्हाला जेव्हा देव देतो तेव्हा घाबरू नका, उलट आनंद व्यक्त करा. कारण हे संकेत प्रत्येकाला होत नाही. हे जे आपल्याला शुभ संकेत पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक आणि महालक्ष्मीची कृपा घरावर राहणार आहे. मंडळी, हा जो मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्ही जरूर करून पहा. आणि तुम्हाला जर आपोआप तुमच्या देवघरामध्ये नारळावर रोप उगणं आणि तडा जाणं नारळाला किंवा नारळ खराब निघणं हे जर तुम्हाला अनुभव येत असतील तर घाबरून जाऊ नका आणि मी दिलेले मागील सगळे उपाय करा. म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, त्याचबरोबर लक्ष्मी, आरोग्य हे सगळं नांदण्याशिवाय राहणार नाही. जय लक्ष्मी माता.